इथं देवपूजा झाली होती. म्हटलं अगरबत्ती लावून जे पंचामृताचा नैवेद्य केला होता त्यांना नैवेद्य दाखवायचा. पंचामृत केलं होतं. मी ख्रिस्टनचं की नाही महादेवाची पिंडी आणलेली आहे. म्हणजे माझ्याकडं होती ती काळ्या दगडाची मोठी, पण मला ही ख्रिस्टनची पाहिजे होती म्हणून मी आणलेली आहे. आणि त्याला की नाही प्राणप्रतिष्ठा वगैरे करून पंचामृतानं अभिषेक केलेला आहे. त्याचा छोटा व्लॉग मी सकाळी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. तर इथे हे बघा पूजा केलेलं आहे. इतकं भारी वाटते. देवपूजा केली की नाही प्रसन्न मनाला वाटते आणि घर असं भरगच्च असं वाटते. तर जुनी ही महादेवाची पिंडी मी खाली काढून ठेवली होती त्यावेळी. त्यानंतर इथला थोडासा पसारा आवरायचा होता म्हणून पहिल्यांदा म्हटलं देवपूजा करून घेतली. त्यानंतर जे काय पंचामृत केलं होतं, नंतर कोमट पाणी गार पाणी वगैरे जे ठेवलं होतं ते बाजूला काढून ठेवलं आणि हळदी कुंकू वगैरे पंचपाळ्यात भरून ठेवलं होतं. कारण घर झाडून झाल्यानंतर ना ते सगळं मी घासून ठेवलं होतं. इथं माझ्याकडं शिवलीलामृत, शिवस्तुती, हनुमान चालीसा वगैरे जे काही माझ्याकडे पुस्तकं ग्रंथ असतात का नाही ते मी असं कापडात बांधून ठेवते. म्हणजे मला ज्यावेळी वाचावं अशी इच्छा होईल ना त्यावेळी मला एकत्र सगळं सापडतं आणि जे आपल्याला वाचायचं असेल ते वाचता येतं. तर हनुमान चालीसा काढली होती ती ठेवायची होती म्हणून ते उरलेल्या की नाही सगळ्या पुस्तकामध्ये ठेवलं. आणि इथं आता देवाऱ्याच्या वर एका बाजूला ठेवते म्हणजे मला इथल्या इथं घ्यायला येईल. बाकीचं की मी छोट्या छोट्या डब्यामध्ये ठेवलेले गुलाल, कुंकू वगैरे. कुंकू मी मोठ्या श्रीखंडच्याकडे उभ्या डब्यात ठेवलेलं आहे. ते का मला सगळं हे आता देवाऱ्याच्या खाली ठेवायचं होतं. कारण आई परवा आलेल्या त्या म्हटल्या की देवाऱ्याच्या वर ओझं ठेवायचं नाही, म्हणजे डोक्याच्या वर ओझं देवाच्या ठेवायचं नाही, त्यामुळं सगळं साहित्य ठेवू नको. पण मी फक्त कधी आता ते ग्रंथ वगैरे जे का पुस्तकं होती ते गुंडळून ठेवलेले आहेत. बाकीच्या डब्या मी इथं देवाऱ्याच्या खाली माझा जो कप्पा आहे ना तिथं ठेवणार आहे. फक्त माझ्याकडे इथं आता कसं कुंकूचा डबा बसणार नाही. त्यानंतर बाळूमामाचा जो भंडारा आहे ना ती डबे मला ते आत बसणार नाही, ते मला आता वरच ठेवायला लागेल. बाकीच्या ज्या आपलं डबे आहेत ना गुलालाच्या, बुक्क्याच्या वगैरे त्या मी खाली तिथे सारून ठेवले. रांगोळीचे ते साचे वगैरे आणून ठेवलेले ते पण मी तिथं खाली सारून ठेवले. म्हणजे कसं पसारा मी सकाळी सकाळी नाही काल संध्याकाळी कापडानं पुसून एका साईडला भिंतीला लावून ठेवलं होतं. म्हटलं सकाळी देवपूजा करतानाच इथला हा कोपरा आवरायचा. बाकीचे तर माझं सगळं झालेलं आहे. म्हणजे घर झाडण्याची तर सगळी माझी कामं झालेले, तेवढाच हा कोपरा लावायचा होता. आणि अजून छोटं मोठं जे काय पसारा असेल ते मी आवरून घेईन. इथे काल भांडी घासताना माझ्याकडं का नाही ते पितळेचं असं छोटी वाटी होती ती सापडलेली. मी कसं पाणी देवाला ठेवताना बारका चिंबो स्टीलचा त्यामध्ये ठेवायची. आता म्हटलं ती वाटी सापडलेली आहे तर त्यामध्येच ठेवेन. बाकी मी जो कोणी दसऱ्याच्या वेळी मोठा दिवा लागतो तो आणलेला ते सगळं मी आता लॅपटॉप किंवा ट्रॉलीजमध्ये खालच्या ठेवेन. कारण ते काय मला आता सध्या उपयोगाचं नाही आहे, त्यामुळे जितकं लागतं तितकं ठेवलं. बाकीचं जे लागत नाही ना ते आता ट्रॉलीजमध्ये ठेवून देईन. त्यानंतर इथं बाकीचं जेवण मी काय सकाळी केलं होतं, फक्त भाकरी करायच्या बाकी होत्या. तर भाकरी केल्या आणि ते पंचामृत वगैरे ते सगळ्या वाट्या रिकाम्या झाल्या होत्या का नाही, सगळी भांडी ती म्हटलं घासून घ्यायची, तवा वगैरे भाकरीचा. म्हणजे कसं सगळी कामं एकसारखी अशी पटापटा आवरली की नाही मग आपल्याला पण कंटाळा येत नाही. नाही तर एक काम आवरा परत बसा असं नाही करायचं. मी ज्यावेळी माझी कामं असतात ना मी फोन पण हातात घेत नाही. फक्त मला शूट करायचं होतं ते कॅमेरा लावते आणि माझी कामं चालू करते. म्हणजे कुठनाचा जरी कॉल जरी आला तर मी तेवढ्यापुरतंच मर्यादित बोलते आणि लगेच ठेवून देते. कारण पहिल्यांदा काम आवरायचं, नंतर मग आपला रिकामा वेळ भेटेल त्यावेळी बाकीचं सगळं करत बसायचं. नाहीतर मग 1 तासाच्या कामाला 2 तास कधी जातात आणि नंतर कामं पण नीटनेटकी होत नाहीत आणि आपल्याला पण त्रास होतो. तर इथं भांडी ओटा वगैरे की नाही अर्ध्यातनं धुवून घेतला. अजून अर्ध्यातनं धुवायचा होता कारण मला की नाही रात्री 2 भाकरी शिल्लक होत्या. म्हणजे रात्री ज्वारीच्या पिठात मी बाजरीचं पीठ संक्रांतीचं भोगीला आमच्याकडे बाजरीच्या पिठाच्या भाकरी करतात ना, तर बाजरीचं पीठ थोडंसं शिल्लक होतं तर ते ज्वारीच्या पिठामध्ये मिक्स केलं थोडंसं आणि रात्री भाकरी केल्या होत्या. तर त्यातल्या की नाही 2 भाकरी आता शिल्लक होत्या कारण रात्री पोराने पण खाल्ल्या नाहीत. त्या म्हटलं की नाही मात्र करण्यापेक्षा त्याचे तुकडे करून ठेवले आणि भांडी घासली. पाणी मारून थोडंसं ठेवलं, मला मिक्सरला पण लावायचं नव्हतं. आणि आता भांडी घासल्यामुळे की नाही मला भांडी पण जास्त नको होती. त्यामुळे सकाळी मी तव्यामध्ये इथं भेंडी केली होती मस्तपैकी. कांदा, टोमॅटो, जिरं, मोहरी, कढीपत्ता, लाल तिखट, मीठ घालून की नाही भेंडी केली होती. तर भेंडी ही छोट्या पातेल्यामध्ये काढून घेतली आणि त्याच तव्यामध्ये म्हटलं आता भाकरी परतायची. मी भाकरी पण यावेळी मिक्सरला लावून घेतली नाही. थोडंसं ओलसर झाल्यानंतर हाताने कुस्करलं की नाही ते आपोआप असं बारीक बारीक झालं. सारखी भांडी घासायची कंटाळा ज्यावेळी येईल ना त्यावेळी मी अशा पद्धतीनं जुगाड करत असते. इथं मी अजून एक दाखवते. मी की नाही तेल शक्यतो बॉटलमध्ये ठेवायची, पण बॉटल काय व्हायचं माहिती आहे फक्त बाहेरूनच घासता यायचं, आतून की नाही घासायला यायचं नाही.
ते ब्रश जरी माझ्याकडे ब्रश होता त्या ब्रशनं जरी घासला ना पूर्ण तेलकट निघायचं नाही. मग मी पातेल्यामध्ये ठेवायचं, पण पातेल्यामध्ये पण दिसायला पण बरं दिसत नाही आणि ते पातेल्याच्या खाली पण थोडंसं असं ओतताना ना खाली सांडतेच. मग ही किटली मी दुधाची 1 लिटरची आणली होती दुधाला. तर म्हटलं हीच आता तेलाला करायची, कारण त्याच्या आतला चमचा पण माझ्याकडे, ती पळी छोटी होती ते पण माझ्याकडे होतं. तर म्हटलं होतं पहिल्यातली लोक असं किटलीत तेल ठेवायचे. म्हटलं आता ते पहिल्यातल्यासारखं आपण पण करायचं, कारण ते आपल्या उपयोगाचं आहे. त्यामुळे मी झाडून झाल्यानंतर ज्यावेळी तेल वगैरे सगळं चटणी बरणी मिठाच्या बरण्या ज्यावेळी मी भरत होते ना त्यावेळी हे तेल पण मी किटलीमध्ये भरून ठेवलेलं आहे, कारण ही आता तेलासाठीच मी किटली करणार आहे. त्यानंतर इथं बघा मस्तपैकी भाकरी फोडणीला दिलेली आहे गरम गरम. आणि मी सारखं म्हणत होते तवा सारखा असं पडायला का लागला आहे, घसरायला लागला होता. मी पकडीने पकडलं पण माझ्या पहिल्यांदा लक्षात आलं नाही. आणि नंतर बघा ही प्लेट होती मी शेगडी असताना बाहेर काढली होती आणि सकाळी ते लावायची म्हणून मी शेगडीवर ठेवली आणि ती माझ्या लक्षातच नाही. आणि त्याच्यावरच मी तवा ठेवून भाकरी परतत होते. त्यामुळे ते तवा सारखा असा सरकत होता. असं होतं, लक्ष नसलं आणि कामाची गडबड आवरायचं असलं की हे असं होऊन जाते. तर इथं भाकरी वगैरे फोडणीला दिली, नीलच्या बाबांना वगैरे दिलं. मी थोडंसं खाल्लं. त्यानंतर इथला अर्ध्यातला जे पुसून कापडानं घेतला ओटा, कारण पाणी काय सकाळी मी मारत नाही, म्हणजे एवढं घाण नसतं. रात्रीचं वगैरे पुसते. जर घाण जास्त झालं ना सगळं जेवण झाल्यानंतर दुपारची भांडी झाल्यानंतर मग ओटा धुवून घेते. तर इथं थोडंसं अर्ध्या भागात पाणी मारलं, अर्ध्या भागात पुसून घेतलं आणि इथं ओटा भांडी माझी चकाचक झालेले. त्यानंतर मी गुलाबजामुनचं पण पाकिट बाजारातून आणलं होतं, ते बनवायचं होतं म्हणून म्हटलं ओट्यावर ठेवलं लक्षात येण्यासाठी. आणि इथं बघा झाडताना काय झालं, बेडशीट वगैरे काढलेली, त्यानंतर पुसायला वगैरे कापडं काढलेली अशी वेगवेगळी ठेवलेली आहेत. कसं झाडताना हे थोडंसं धूळ आहे, हे खराब आहे असं म्हणत एवढी कपडे पडल्या धुवायची. 3 किंवा 4 माझी मशीन तर नक्की होतील आणि ती वेगवेगळीच टाकायला लागणार. बेडशीट वेगळं, रोजची कपडे वेगळी, ती पुसायची कपडे वेगळी असं. तर हे आता माझं पहिल्यांदाचं मशीन झालेलं आहे. चला ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. तुम्हाला आवडलं तर लाईक